उद्धव ठाकरे प्रेस कॉन्फ्रेंस कर रहे। प्रेस कॉन्फ्रेंस में आपके लिए चलते हैं। नावाचे एक व्यंगचित्रकार ब्रिटनमध्ये होते, मूळचे ते न्यूझीलंडचे। डेव्हिडलो एक व्यंगचित्र काढायचे आणि हिटलर नामावर रंगवायचा, म्हणजे हिटलरची तळपायची आग मस्तकात जायची। आणि असं म्हणतात की हिटलरनी त्यांच्या सैनिकांना सांगितलं होतं की हा माणूस आहे तरी कोण, याला घेऊन या, जिंदा या मुर्दा असं जे आपण म्हणतो ना, तसं त्याला घेऊन या। तशी परिस्थिती आज आपल्या देशात व्हायला लागलेली आहे की विरोधात जर का कोण बोललं तर त्याला वाटेल ते करून अडकवायचंच आणि दमदाटी आणि लोभ दाखवून जर का शरण आला नाही तर त्याला अडकवून टाकायचं। ठीक है, जो अभी सिलसिला चल रहा है वो ऐसा ही है कि अगर किसी के ऊपर आप दबाव को नहीं सकते हैं तो उसको अरेस्ट कर देना चाहिए। बाकीचे स्तंभ त्याच्यात एक तुमचा सुद्धा आला आणि तुमच्यापैकी एक आज त्याला अटक झालेली आहे। ही अटक आणि सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मला तर जसं नितीन गडकरी म्हणाले तसं आता वाटायला लागलेलं आहे राजकारण सोडण्याचा मुद्दा नाहीये, पण राजकारण आता घृणास्पद व्हायला लागलेलं आहे, घृणा वाटायला लागलेली आहे। उद्धव ठाकरे बड़ी स्टेटमेंट करते हुए ये कहते हुए कि नितिन गडकरी ने ऐसा कहा था कि राजकारण छोड़ देना चाहिए, क्या पॉलिटिक्स छोड़ देनी चाहिए, जिस तरीके की पॉलिटिक्स चल रही है। लेकिन पॉलिटिक्स छोड़ने की बात मैं नहीं करूंगा, लेकिन कहीं ना कहीं पॉलिटिक्स जिस तरीके की हो रही है वो बहुत गलत है। त्यांच्याकडे विचार असतील किंवा नसतील ते त्यांचे मुद्दे मांडतील आणि जो काही निर्णय आहे तो जनतेला घेता येईल, जे आजपर्यंत करत आले। अगर आपको किसी की बात सही नहीं है तो बात अलग है, लेकिन इस तरह से सत्ता का दुरुपयोग करना ठीक बात नहीं। लगेच जे कोणी सत्तेत बसलेले आहेत त्यांनी मोठमोठ्या बड्या मारण्यामध्ये काही अर्थ नाहीये। कारण हेही तुम्हाला सांगतो की मला एका गोष्टीचा नक्कीच एक अभिमान आहे की मी 2.5 वर्ष, मुझे एक चीज का बहुत अभिमान है, त्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये माझ्या डोक्यात कधी मुख्यमंत्री पदाची हवा गेली नव्हती, की मी जाऊन दिली नव्हती। मैं 2.5 साल मुख्यमंत्री था, लेकिन मुख्यमंत्री होने का जो गुरूर है, गुमान है, वो कभी मेरे दिमाग में नहीं है। सगळ्या ज्या गोष्टी असतात, पद असतील, सत्ता असेल, येते जाते। इसकी वजह ये है कि बाला साहब ठाकरे ने हमको सिखाया था कि सत्ता कभी परमानेंट नहीं होती है, वो आती जाती है। नम्र राहण्याचा प्रयत्न नेहमी करत आलेलो आहे। लोगों से हमेशा सॉफ्ट स्पोकन रहना चाहिए। ज्यांच्या डोक्यात हवा गेलेली आहे त्यांनाही मी सांगू इच्छितो, ये जिन लोगों के पास पॉलिटिक्स आपका गुरूर चल गया है वो ऐसी चीजें कर रहे हैं। सगळ्यांसाठी नेहमी चांगलाच असतो असं नाही, तो काळ बदलत असतो आणि काळ बदलल्यानंतर टाइम लोगों का बदलता रहता है, सबका टाइम हमेशा अच्छा चले ऐसा नहीं है, टाइम बदलता है। आणि दुष्टपणाने तुमच्याशी वागू शकतो किंवा शकेल, तर ती वेळ, ही संस्कृती आपल्या हिंदुस्थानामध्ये आजपर्यंत तरी नाही आहे, ती याच्या पुढे येऊ देऊ नका। जाऊ द्या, त्याच्यावरती मी काय उत्तर देणार नाही। आमच्या केदारनी त्याला उत्तर चांगलं दिलेलं आहे, केदार निगेने उत्तर दिलेलं आहे आणि मला त्याच्याबद्दल काय बोलायचं ते फार घातक आहे आणि गंभीर है। तो ये पुरानी बात पूछी गई उद्धव ठाकरे को, उसके ऊपर उन्होंने कहा कि केदार दीदी ने अच्छा इससे उत्तर दिया है। एकच हा महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात, प्रादेशिक पक्षाची एकजूट हा पुढचा टप्पा झाला, पण प्रादेशिक पक्ष संपवण्याचा जो स्टेट पार्टीज है वो साथ में है और बीजेपी चाहती है कि स्टेट पार्टीज खत्म हो जाए। कोश्यारींच्या उद्गारातून झालेली आहे आणि आज नड्डा जे म्हणाले की सगळे पक्ष संपतील म्हणजे पहले कोश्यारी ने एक ऐसा बयान दिया, उसके बाद जेपी नड्डा ने कहा कि शिवसेना खत्म होने वाली है, इससे बहुत कुछ समझ में आता है। हिंदूवादी पार्टी को खत्म करने की कोशिश बीजेपी कर रही है। चिरडून टाकायची, मराठी माणसाला चिरडून टाकायचं आणि पुन्हा मराठी असं राजकारण, मराठी माणूस को साइडलाइन करने की कोशिश की जा रही है आणि आपल्या विरोधात जर कोण असतील तर त्यांना चिरडून टाकायचं, असं हे भाजपाचं कारस्थान आता अपने खिलाफ जो भी होगा उसको खत्म करना, ऐसी कोशिश बीजेपी की तरफ से चल रही है। ताकद देण्याची गोष्ट करता ममता बॅनर्जी या ठिकाणी आल्या आणि सगळ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो प्रयोग मात्र राष्ट्रपती उपराष्ट्रपतीच्या या निवडणुकीमध्ये एक लक्षात घ्या, त्याही वेळेला अपोजिशन कैंडिडेट जो था प्रेसिडेंट इलेक्शन को नहीं जीत पाया, ऐसा सवाल पूछा गया। एक अनुशासन, देशाला अनुशासन पाहिजे म्हणून शिवसेनेने जरूर पाठिंबा दिला होता, कारण ते पुन्हा त्याच्यावर इमरजेंसी के वक्त शिवसेना ने इमरजेंसी को समर्थन दिया था क्योंकि डिसिप्लिन की जरूरत थी देश को। काढलं तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील, पण तेव्हा सगळेजण ज्यांचा राजकारणाशी संबंध नव्हता, म्हणजे अगदी आपले पु ल देशपांडे महाराष्ट्र बोलतोय, दुर्गाबाई भागवत वगैरे हे सुद्धा साहित्यिक विचारवंत, की त्यांना कळत होतं की अरे हे योग्य नाही चाललेलं आहे, त्यांनी परिणामाची पर्वा न करता त्या लोकशाहीच्या
होमकुंडामध्ये उडी मारली होती आणि लोकशाही इमरजेंसी के वक्त कई ऐसे लोग थे जैसे पुलक पांडे, उन्होंने क्या होगा इसकी चिंता न करते हुए गवर्नमेंट के खिलाफ आवाज उठाई थी. आणखी गोष्ट असेल त्याच्यावरनं लगेच तुमचं ऐक्य होणार की नाही हे काही अवलंबून नसतं. आता सुद्धा वेळ गेलेली नाही म्हणण्यापेक्षा अजून वेळ पूर्ण आलेली नाहीये, पण ती वेळ जाण्याच्या आधी किंवा वेळ येण्याच्या आधी देशातील सर्व राजकीय पक्षांनी म्हणण्यापेक्षा सर्व जनतेने विचार अभी भी सही समय आया नहीं है, लेकिन सही समय जाने से पहले सारे जो रीजनल पार्टी के नेता थे उनको साथ करना चाहिए. म्हणून मी म्हणतो ना, हमाममध्ये गेले ते तो सत्तेचा फेस आहे त्यांच्या शरीरावर, तो फेस गेल्यानंतर मग काय दृश्य असतं ते मला बोलायचं नाहीये, तर ते कळेल. पण याच्यात मला- अभी फिलहाल जो जिस तरह से बीजेपी कर रही है बिहेव, वो सत्ता का उनको एक तरह से गुमान है. सुनील आहे तसे अनेक, म्हणजे कोणतरी एक दलाल बोललाय की आता यांना आमदार आणि खासदार शोधावे लागतात. एक दलाल कोणतरी बोललाय, दलाल आहे तो. तर आमदार आणि खासदार ठीक आहे, पण माझ्या बरोबर आहे ते दमदार आणि वफादार आहेत. मेरे साथ आमदार और खासदार एमपी एमएलए नहीं है, लेकिन दमदार और वफादार लोग हैं जो मेरे साथ कभी दगाबाजी नहीं करेंगे. जैसे मैंने अभी कहा कि नड्डा साहब ने जो भी कल कुछ भाषण दिया है, क्या उसमें आपको प्रजातंत्र दिखाई दे रहा है? सिर्फ एक ही पार्टी, मतलब उनकी जो पार्टी है वही रहनी चाहिए और वही रहेगी, और बाकी सारे पार्टी जितने सारे पक्ष हैं, सारी पार्टियां हैं, वो खत्म हो जाएगी. आज तक हम मानते थे कि ये शतरंज, यानी कि मराठी में कहते बुद्धिबल, तो इसमें शतरंज नहीं है, बुद्धि का कोई ठिकाना नहीं है, सिर्फ बल वापरले जाते हैं, शक्ति का उपयोग किया जा रहा है. और अगर ऐसे ही आपका तरीका होगा तो मैं यही कहना चाहता हूं, जमाना एक रहता नहीं, सारे लोगों के लिए दिन जो है बदलते रहते हैं. अच्छे दिन बुरे दिन, अच्छे दिन कब आएंगे वो बात अलग थी, लेकिन ऐसे लोगों के बुरे दिन तो जरूर आते हैं. और आप जैसे बर्ताव उस वक्त अन्य लोगों के साथ करते हो, शायद उससे बुरा बर्ताव उस वक्त जनता आपके साथ कर सकती है. तो मेरी विनती है कि जो भी विचार अगर आपके पास है, सोच आपके पास है, जनता के सामने आइए. हमारी सोच जो भी है हम जनता के सामने रख रहे हैं, आप भी सोच रखिए और जनता के ऊपर फैसला छोड़ दो. जिसको प्रजातंत्र कहते हैं, जरा मतलब पूर्ण तरीके से उसे प्रजातंत्र कहते हैं. ये अगर आप ईडी, इनकम टैक्स, सीबीआई, तो फिर प्रजातंत्र कहां रहा? जितने हमारे सारे लोग गए हैं, मैंने कहा कि वो तो गए, उनके हमाम में गए हैं, वो. अब वो मजा ले रहे, लेने दो, लेकिन जब पानी बंद हो जाएगा तो क्या करेंगे आप? हिटलर का एक एग्जाम्पल मेरे पिताजी ने दिया था, क्योंकि मेरे पिताजी आप सारे जानते हो कि वो तो शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट, एक ही हिंदू हृदय सम्राट आज तक जो हुए वो है. और साथ ही साथ उनकी करियर की शुरुआत वो व्यंग्य चित्रकार थे, कार्टूनिस्ट. और डेविड लो ब्रिटेन के कार्टूनिस्ट है, जो ओरिजिनल न्यूजीलैंड से आए हुए थे, उनको अपना गुरु मानते थे. तो उन्होंने, मेरे पिताजी ने कहा था, मुझे भी कहा था, और शायद मैं मानता हूं कि पब्लिकली भी कहा था कि जब सेकंड वर्ल्ड वॉर चल रहा था तो हिटलर एक समय ऐसे आया था कि अब उस वक्त लग रहा था कि शायद हिटलर जीत जाएगा, पूरी दुनिया को अपने कब्जे में ले लेगा. तो उस वक्त डेविड लो, मतलब हिटलर बॉम्ब डालता था और डेविड लो एक कार्टून निकालता था, और वो कार्टून का जो एक परिणाम हुआ करता था वो बॉम्ब से भी ज्यादा होता था. और ऐसे कहा जाता है कि हिटलर ने उस वक्त अपने सारे लोगों को कहा था कि ये व्यक्ति है कौन, है कहां, इसे लेके आओ, जिंदा या मुर्दा जैसे है उसे लेके आओ. तो यही होती है जो तानाशाही की बात होती है. जब सारे लोग अपने गुलाम होते हैं तो कुछ दिन के लिए, जब तक उनका उपयोग आपके लिए होता है, तब तक वो गुलाम अच्छे लगते हैं. बाद में गुलाम जब उनका उपयोग नहीं रहता है वो निकलते हैं. संजय राउत साहब ने कल कहा कि मैं झुकूंगा नहीं और शरण में नहीं जाऊंगा. उनकी गिरफ्तारी हुई, उस पर आपकी टिप्पणी क्या है, क्योंकि आज आप परिवार से भी मिलकर आए? नहीं, मुझे संजय राउत पर अभिमान है. और बाला साहब का असली सैनिक सिर्फ वो पिक्चर देखने के लिए, ठीक है पुष्पा झुकेगा नहीं, लेकिन ये झुका नहीं. जो झुकने वाले थे वो हमाम में चले गए, और झुकने वाला कभी शिवसैनिक नहीं हो सकता. जो भी लोग कह रहे थे कि हम बाला साहब की जो भी हमारे पास एक शिक्षा थी, शिक्षा म्हणजे मराठीतली नाही, शिकवण ज्याला म्हणतो, उसके ऊपर हम हमारा आगे की दिशा तय कर रहे हैं, तो ये बाला साहब ने दिखाई नहीं, दिशा नहीं है. एक प्रश्न असा आहे की आपण जे म्हटलंय की तू वेळ यायची आहे विरोधकांना एकत्र घेण्याची, यायची आहे नाही, वेळ गेलेली नाही किंवा आलेली नाही. आता आपण मध्ये आहोत. आणि आता हे काल नड्डांचं जे भाषण आलेलं आहे ते फार घातक आहे.
की सगळे पक्ष संपतील किंवा आम्ही संपवू असा त्याचा कंसातला अर्थ आहे. पण माझा प्रश्न असा आहे की भाजपचा एक नेतृत्व आहे, शिवसेनेचा एक आता हे विषय सगळे झालेले आहेत. सर्व पक्षांना एकत्र घेऊन आपण चालणार काय? शिवांगी फ्रॉम जी न्यूज, मेरा सवाल ये है कि मौजूदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वो ये कहते हैं कि रोज सुबह उठकर 8 बजे बजने वाला भोपू अब अंदर चला गया। मुख्यमंत्री पद पर बैठे व्यक्ति को इस तरह का वक्तव्य जो है वो एक सांसद के लिए देना चाहिए, आप क्या कहते हैं? मैं उसके ऊपर कोई टिप्पणी नहीं करना चाहता वो हूँ कोई कारण मुळामध्ये त्यांचं सगळं सरकारच कोर्टात चॅलेंज झालेलं आहे. नहीं पूरी सरकार जो है उसी को हमने चैलेंज किया है कोर्ट में, अदालत में. तो फिलहाल मुझे उसके ऊपर कुछ कहने की जरूरत नहीं है. बंगालमध्ये पण जी परिस्थिती पाहायला मिळते आहे, कुठेतरी तुम्ही प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांशी संपर्क करताय किंवा तुम्हाला कोणी संपर्क केलाय, काही चर्चा झाली? असं आहे की ममता दीदी आहेत, केसीआर आहे, स्टेट लीडर्स से बाकी स्टेट पॉलिटिशियन से क्या आपने कांटेक्ट किया, ये सवाल पूछा गया था जिसमें उन्होंने उद्धव ठाकरे ने कहा कि वो ममता बनर्जी और पार्टी लीडर से टच में है. असं मी परवा आपल्या कोश्यारींना एक धन्यवाद दिले होते की तुमच्या पोटातलं उठावती आलं अनावधानाने की महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस कोश्यारी को हमने धन्यवाद दिया कि उनके मन में जो था वो बाहर आ गया. स्वप्न आहे ते तुम्ही कदाचित अनावधानाने आमच्या समोर आणलं. तसंच काल भारतीय जनता महाराष्ट्र को पक्षाचे बिना अध्यक्ष मराठी की करने का जो सपना है वो आपके सामने लाया. की त्यांना या देशात आता दुसरे कोणते पक्षच नको आहे. मैं हुकुमशाही पाहिजे याचा इनको अपने अलावा और कोई पार्टी की जरूरत नहीं है देश में. संजय राऊतांना अटक केल्यानंतर काल शरद पवारांचं अजून एकही वक्तव्य आलं नाहीये. तुम्ही पण तुम्ही बोला ना. तर अशी एक चर्चा आहे की संजय राऊतांना एकटं पाडलं जात आहे का, यावर तुम्हाला नाही, काय मला या फालतू प्रश्नाला उत्तर द्यायची नाहीये कारण मी आता संजयच्या घरी जाऊन आलो. पुन्हा एकदा सांगतो की संजय आणि मैं अभी संजय राउत के घर जाके आया. चांगले संबंध आहेत. संजय माझा मेरे और मित्र संजय आहे. राऊत के मी अच्छे म्हणूनच त्याला मी रिलेशन है. आरक्षण करतोय. तो एक कट्टर शिवसैनिक आहे आणि त्यांनी वो या एक लढण्यासाठी loyalist है न शिवसेना का. लढू शकतो ही एक ठिणगी नक्कीच त्यांनी टाकलेली आहे.